सर्वात पहिले आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो. कारण मंत्री झाल्यापासनं प्रदीप दादांनी मला 2 ते 3दा म्हटलं का एक वेळ येऊन मीट द प्रेस केली पाहिजे. मंत्री म्हणून मी थोडा नवीन होतो आणि माझी अशी इच्छा होती की मंत्रालयात गेल्यानंतर काही पहिले बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्या सर्वांसोबत भेट घ्यायची. योगायोगाने ह्या 3-4 महिन्यामध्ये भरपूर एक्सपिरियन्स आला, अनुभव आला आणि नंतर आत्ता ज्या पद्धतीने सन्माननीय आमचे माजी खासदार रामदास तडस साहेब आणि आमचे प्रदीप भाऊ ठाकूर यांनी एक मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन वर्ध्यामध्ये करण्याचं ठरवलं, जे राष्ट्रीय स्तरावरचं आहे. तर मग त्या माध्यमातून दोन्ही गोष्टी होतील. आज तसा मी आलो कबड्डीच्या याच्याकरताच आलो आहे, पण हे झाल्यानंतर आपण औपचारिक थोडा वेळ आपल्याजवळ वेळ असल्यास औपचारिकपणे देखील नंतर बसू. आपण सर्वजण उपस्थित झाला याच्याकरता मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 9 मे ते 12 मे वर्धा येथे देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामने हे होणार आहेत आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण सर्वजण जाणतो, आपण साधारणतः जास्तीत जास्त लोक हे ग्रामीण भागात येतो. मी जरी वर्धा, कधी नागपूरला राहतो, कधी आता कामानिमित्त मुंबईला असतो, परंतु आपलं सर्वसाधारण सर्वांचं गाव ठरलं आहे ते आपलं खेडं ठरलं आहे. जसं मी केळापूरचा आहे मूळचा आणि आपल्या ग्रामीण भागात अतिशय इतिहासापासून प्राचीन कालापासून जर का कुठला गेम पॉप्युलर आहे तो कबड्डीचा गेम. आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा अतिशय चांगल्या पद्धतीनं तेवढ्याच आवडीनं त्या ठिकाणी खेळला जातो. परंतु नेहमी फक्त मोठ्या गेमला प्रोत्साहन किंवा शहरी भागामध्ये खेळल्या जाणाऱ्या गेमकरिता आपण त्याचं पालकत्व घ्यायचं किंवा स्पॉन्सर मोठ्या प्रमाणात मिळतात. अशा वेळेस आपला हा ग्रामीण भागातला खेळ दिवसेंदिवस आपण जर बघितलं तर थोडा लोप पावत चालला होता. याच्यामध्ये मधातल्या काळामध्ये सन्मान्य अभिषेक बच्चन यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी प्रो कबड्डी सामने सुरू केले आणि मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातले आणि देशातले युवक त्याच्यामध्ये सहभागी झाले. हा खेळ एक तर मैदानी खेळ आहे ज्या ठिकाणी खेळला जातो, नंतर अतिशय चपळपणा याच्यामध्ये त्या ठिकाणी सिद्ध करावा लागते, शरीराचा देखील कसब त्या ठिकाणी लागतो. अशा पद्धतीचे गेम, कारण आज आपण बघतो की नवीन पिढी सोशल मीडिया आणि इतर सर्व याच्यामध्ये आपण गुंतलेली बघतो. तर हे एक चांगलं माध्यम आहे की पुन्हा एकदा आपण कबड्डीसारख्या मैदानी आणि मर्दानी खेळाला एक वेगळं स्थान प्राप्त करून देऊ शकतो. याच्याकरिता आमचे माजी खासदार सन्मान्य रामदासजी तडस आणि या फेडरेशनचे सचिव, विदर्भाचे सचिव सन्मान्य प्रदीप सिंग ठाकूर यांनी पुढाकार घेतला. हे सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी माझ्याकडे अप्रोच केला आणि मला देखील याचं पालकत्व घेण्याचं त्या ठिकाणी आवडलं की आपण ह्या गेममध्ये शक्य होणारी मदत त्या ठिकाणी केलं पाहिजे, सर्वांसोबत समन्वय साधला पाहिजे. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की जो उद्देश आमचा आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त खेळाडू त्या ठिकाणी म्हणजे ह्या ठिकाणी खेळण्याकरता खेळाडू तर हे वेगवेगळ्या राज्याच्या टीम्स येणार आहेत, पण चांगल्या पद्धतीचे सामने होऊन त्यापासून ऊर्जा घेऊन, बोध घेऊन आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि नंतर त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हा गेम पुन्हा एकदा लोप पावत चाललेला गेम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशामध्ये याची नवीन यानं सुरुवात व्हावी, हा असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. याच्याकरता आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील मंजुरी दिली आणि आम्ही साधारण देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामने याचं नाव ठेवलं आहे. कारण आपण बघितलं आदरणीय देवेंद्रजी हे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले किंवा ते फक्त मोठ्या इव्हेंटमध्येच नाही, परवा आम्ही वेओज म्हणून जो इव्हेंट झाला मुंबईला त्याच्याकरता देखील उपस्थित होतो. दावोसमध्ये अनेक करार झाले, फक्त मोठ्या क्षेत्रातच नाही तर ग्रामीण भागात देखील ज्या युवकांची नाळ जुळलेली आहे याच्यामध्ये देखील ते त्या ठिकाणी रस दाखवत असतात, इंटरेस्ट दाखवत असतात. म्हणून आम्ही ह्या पद्धतीने त्याचं नाव देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्याचं नाव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि याची माहिती आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी याच्याकरता आज या ठिकाणी आपल्या समोर आलो आहोत. धन्यवाद. बागडे साहेब बसा नाही. जी नहीं, उनको भी बुलाने का सोच रहे हैं हम लोग. अगर उनका टाइम मिलता है तो वो भी कोशिश करेंगे क्योंकि उन्होंने बहुत अच्छा इनिशिएटिव उसमें लिया था. जी कबड्डी ग्रामीण भागात साधारणतः जमिनीवर चालते, मातीवर. जी जी जी. आणि आता तुम्ही हे सामने घ्या प्रो कबड्डी मध्ये लीगचे ते मॅचवर घेणार. हो. आणि एकदा सामने घेऊन मग स्पर्धा संपल्या की पुन्हा ते ग्रामीण भागात पाहायला असं पुन्हा कबड्डी. हो. हा ताळमेळ कसा साधणार आहे
नाही तालुका तालुक्यात मॅट प्रत्येक ठिकाणी काही अनुदान वगैरे घोषित करणार आहे का? आहे. आपण जसं अमरावतीला तर साहेबांनी मान्य बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅटिन अवेलेबल झाल्या अमरावती जिल्ह्यामध्ये. आपण वर्धा जिल्ह्यामध्ये पण दिल्या, पण आमच्या 8 तालुक्यांपैकी 4 तालुक्यांमध्ये 4 तालुक्यात व्हायचे आहेत. आता मी पालकमंत्री झालो आहे तर निश्चितपणे आपण उरलेल्या ठिकाणी देखील ते उपलब्ध करून देऊ. तर जे जे शक्य आहे ते प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अनेक वेळेस काही गोष्टी आम्हाला समजत नाही, मग तुमच्यासारख्या लोकांकडून सूचना आल्या की त्याच्यावर आपण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असतो. टोटल प्राइस मनी किती राहील? प्राईज मनी असतं याच्यामध्ये राहत नाही, कारण हे नॅशनल आहे. याच्यामध्ये त्यांचं जाण्या येण्याची आणि व्यवस्था करणे ह्या पद्धतीने ट्रॉफीज राहतात. इंडियन टीम सिलेक्ट होणार आहे का? हो, तामिळनाडूची टीम आहे. नाही याच्यात सिलेक्शन नाही. नाही 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 नाही, हे इंटरस्टेट आहे. समजा इंटरस्टेट आहे. इंटरस्टेट त्यांचं म्हणणं असं आहे की बा या स्पर्धेतून जे निवडले जातील खेळाडू ते नॅशनल टीम म्हणणार आहे. नाही, इंटरस्टेट कॉम्पिटिशन आहे. हे नॅशनल आहे. कॉमनवेल्थ आहे, आशियाड आहे. हां, बॉयज अँड ज्युनियर्स. हां, नहीं 20 करेक्ट. 20 और एज है 75 kg. वेट भी है. आपल्या वेळेस आपण शाळेतून कबड्डी स्पर्धा व्हायची. आधी ग्रामीण भागात, मग तालुका स्तरी, मग जिल्हा स्तरी, मग जिल्ह्याची विदर्भात, राज्यात संघ बनायचा. तर आधी म्हणजे शाळेतूनच कबड्डीचं प्रोत्साहन करतो. अशी काही पुन्हा नव्यानं उपक्रम सुरू करणार आहे का? ह्या बरोबर विषय तुम्ही मांडला. आम्ही थोडं उलट्या पद्धतीने जाण्याचा विचार केला आहे. समजा माननीय आमचे नेत्यांनी जर का परवानगी दिली तर ही आपण ऑल इंडियाची घेतली आहे. पुढच्या वर्षी राज्यस्तरीय घ्यायची आहे, त्याच्या पुढच्या वर्षी जिल्हास्तरीय घ्यायची आहे, आणि त्याच्या पुढच्या वर्षी तालुकास्तरीय आम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आमचे देवाभाऊ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचले पाहिजे. हो, नाही, SIT बाबतची काही लोकांनी मागणी केली आहे. त्याच्यावर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री योग्य तो विचार करतील. पण ही याची गंभीरता लक्षात घेऊन सर्वकष चौकशी त्या ठिकाणी माननीय आयुक्त यांच्या निगराणीखाली संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. आयुक्त शिक्षण पुण्याला जे बसतात ते. मे 2 पासून अमरावतीला कबड्डी स्पर्धा ऑल इंडिया आहे आणि त्याच्यानंतर आता सब ज्युनियर आपल्याकडे आहे. त्याचा काही उद्देश आहे का? कबड्डीला काय आमची संस्था हे ॲप्लिकेशन आम्हाला ऑल इंडियाचं मिळालं आहे, त्यांना नाही मिळालं. आणि मी सुप्रीम कोर्टाला मी केस बी जिंकलो इथं. त्याच्यामुळे त्यांना काही महत्त्व नाही. खरं टीम याची म्हणते, जशी कुस्तीची आमचीच बनते, तशी कबड्डीची आमचीच बनते. आमची आशियाडमध्ये जाते, ऑलिम्पिकमध्ये कुस्त्या जाते. जसं महाराष्ट्र केसरीच्या 2 हे आहेत, त्याच्यापैकी आम्हाला ऑल इंडिया कुस्ती महासंघाची मान्यता आहे. म्हणजे आमची जी टीम जाईल नॅशनलची, ते आशियाडमध्ये जाऊ शकते, कॉमनवेल्थमध्ये जाऊ शकते, राष्ट्रकुलमध्ये जाऊ शकते. तसंच याचं आहे, हे आशियाड बनतं, कॉमनवेल्थ जिथे जिथं कबड्डी आहे त्या ठिकाणी जाऊ शकते. त्यांचं फेडरेशन नाही जाऊ शकत. निवड चाचणी राहणार आहे म्हणजे राष्ट्रीय टीम विदर्भाची टीम तर निवड चाचणी 5 तारखेला आहे. तर सर, जसं कुस्त्याच्या स्पर्धेसोबतच पंचपरीक्षा होते, तशी याची कबड्डीची पंचपरीक्षा वगैरे होते. हो, होते. 100 पंच येऊन राहिले. आणि कोणते स्टार कबड्डीपटू येते? हे ज्युनियर आहे. जेव्हा सिनियर राहील तेव्हा स्टार कबड्डीपटू येईल. ज्युनियरचे इंडिया खेळले काही खेळाडू असतील ना? येईल ना, ते येईल निश्चितपणे. नावं आहेत आता असंच आम्ही ते नावं घेतलेले नाही, पण येतील चांगले. पूर्ण आपण सगळ्या स्टेटचे, ते आता तुम्हाला जी आम्ही देतो आहे कॉपी, त्याच्यामध्ये कुठल्या स्टेटचे येणार आहेत ते सगळे देतो आहे. फक्त जी विदर्भ पेट्रोलियम डीलर असोसिएशननी 10 मे पासून डिजिटल पेमेंटला नकार दिलेला आहे सगळ्या पेट्रोल पंपावर, आणि इशाराही दिला आहे की आमच्या काही मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संपूर्ण राज्यात आम्ही हे इम्प्लिमेंट करू. सायबर गुन्हेगारीचा जो ट्विट फटका त्यांच्यापर्यंत बसतोय. सर, विदर्भ पेट्रोलियम डीलर असोसिएशनने निर्णय घेतला आहे 10 तारखेपासून डिजिटल पेमेंट घेणार नाही.
सायबर गुन्हेगारी हा खरोखर एक मोठं चॅलेंज आमच्या गृह विभागासमोर आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस याच्याबद्दल प्रचंड गंभीर आहेत. त्यांनी याच्याबद्दल स्वतंत्र बैठका देखील लावलेल्या आहे. आपल्याला माहीत असेल की स्वतंत्र एक सेल देखील आपल्या शासनामध्ये त्याचा सुरू झालेला आहे. परंतु ह्या चर्चेच्या माध्यमातून आपण समस्या सोडवू शकतो. शासन प्रशासन याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या निकालात काढू आणि आम्ही त्यांचा संप कसा होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेऊ. याचे रिझल्ट सर कसे देणार? बाहेरचं ठीक आहे, आज पब्लिसिटी होऊन जाईल. त्याच्यानंतर जेव्हा 4 दिवस स्पर्धा राहील, कबड्डीचा इतिहास आहे की आज पण रिझल्ट प्रॉपरली भेटत नाही. आपण काही व्यवस्था केली आहे मेलद्वारे त्याचा निकाल पाठविण्यात येईल. आणि याच्यामध्ये एक सांगतो दादा तुम्हाला, उद्देश एकच आहे म्हणजे आपल्या सर्वांचा की जो आपला कबड्डी गेम आहे हा विदर्भात तर खूपच जास्त पॉप्युलर आहे. म्हणजे अजूनही मला माहिती आहे, मला याच्यासाठी मी इंटरेस्ट याच्याकरिता घेतला. माझ्या मतदारसंघात एक तालुका आहे सेलू म्हणून, लिटरली प्रत्येक गावात एक टीम आहे आणि जास्तीत जास्त आदिवासी मुलांचा याच्यामध्ये सहभाग आहे. तर याला त्या पद्धतीचं ग्लॅमर प्राप्त व्हावं म्हणून, नाहीतर हे टुर्नामेंट आमचं छोटं आम्हाला वर्धेवाल्यांना नागपूरमध्ये येऊन आम्ही पत्रकार परिषद घेऊन राहिलो, याचा अर्थ आम्हाला काहीतरी चांगलं करायचं याच्याकरिता घेतोय. बिलकुल 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 100% तुम्हाला सगळं येतील. तुम्हाला डे टू डे जी माहिती पाहिजे 100% आपल्याला सर्व माहिती मिळेल. बिलकुल एक नंबर आम्ही देऊन ठेवू आणि तुम्हाला रोजचे ते माहिती मिळतील का कुठले सामने झाले आणि त्याचे काय रिझल्ट आले सर बिलकुल मिळतील. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की 9 तारखेला आमचं उद्घाटन आहे संध्याकाळी 6 वाजता देवळीला. खूप सुंदर इंडोर स्टेडियम आमचे माजी खासदार सन्मान्य रामदास तडस साहेब यांनी बांधलं. उन्हाळ्याची दिवस आणि व्यवस्थित सर्व मॅचेस 4 दिवसामध्ये व्हाव्या म्हणून आपण इंडोरमध्ये त्या ठिकाणी मॅचेस ठेवल्या. आपण सर्वजण उद्घाटनाला देखील त्या ठिकाणी यावं आणि बक्षीस वितरणाचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण आपण वर्ध्याला त्या ठिकाणी ठेवलं. आदरणीय देवेंद्रजी येते, अजून काही इतर मंत्री येत आहे, तर त्याला देखील आपण यावं अशी आपल्या सर्वांना निमंत्रणाने विनंती आहे. ओपने क्रीडा मंत्री स्वतः येतात. 4 कोट देवळीला 4 आणि वर्धेला 2. हो, वर्धेला फक्त अंतिम सामना आहे. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काय आहे? कारण एवढी मोठी दंगल नागपुरात झाली होती की त्याच्यानंतर सतत हत्या रोज एक दिवसाआड हत्या होते. नाही, आपण बघितलं की उपराजधानीमधनं स्वतः आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री स्वतःहून या ठिकाणी त्यांचं सततचं बारीक लक्ष या ठिकाणी. इतक्या वर्षात कधी इथे दंगल घडलेली नव्हती. अतिशय शांतताप्रिय आपलं त्या ठिकाणी शहर आहे. पण ज्यांनी कोणी हे घडवण्याचा प्रयत्न केला लगेचच ती दंगल कंट्रोलमध्ये आपण त्या ठिकाणी घेतली. परंतु त्याच्यानंतर काही गोष्टी ह्या ठिकाणी झालेल्या आहेत, त्याच्यावर देखील पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि याच्यामागे नेमकं ही अशांत करण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. कुठली ती नियोजित पद्धतीने झाली होती, परंतु तुम्ही बघितलं की आपण कारवाई देखील त्याच पद्धतीने त्या ठिकाणी करतोय. दिवसाआड नाही होत आहे, परंतु जे होते ते पण त्याचे पण काही आपण हे म्हणणार नाही. ती कसं नियंत्रणाचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने चालू आहे. आपण सर्वजण उपस्थित झालं याच्याकरता आपल्या सर्वांचा आभार आणि सर्वांनी अल्पोपहार घ्यावा. धन्यवाद.